विधानसभेमध्ये घोषणा केली होती। ही बातमी येते अमित ठाकरेंचा पराभव झालाय। माहीममधनं महेश सावंत विजयी झालेत। राज ठाकरेंसाठी आजवरचा हा सगळ्यात मोठा धक्का। पॉलिटिकल लॉन्चिंग होता अमित ठाकरेंचं, पण तेच अमित ठाकरे पराभूत झालेत। आणखी एक महत्त्वाची बाब, या सगळ्या आकड्यांमध्ये मनसेच्या नावापुढे एक भोपळा आहे। 125 जागा राज्यभरामध्ये मनसेनं लढवल्या, पण ना अमित ठाकरेंची जागा ना राज्यभरातल्या इतर 124 जागांपैकी कुठेही राज ठाकरेंना त्यांचा करिश्मा दाखवता आला नाही। मंदार, अमित ठाकरेंनी पराभूत होण्याचे राज ठाकरेंसाठी काय अर्थ आहे? नाही, अर्थ म्हणजे केवळ अमित ठाकरे नाही तर पूर्ण मनसेलाच जर का अजूनही शून्य असेल तर, आणि आता इथून पुढे काही आशा नसेल तर मनसेसाठी खूप मोठा राजकारण हे खूप बदललं आहे। त्याचं ते लक्षण आहे। राजकारण ज्या पद्धतीनं सारखं बदलण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये भाजपनं जेवढं आमूलाग्र राजकारण बदलून टाकलेलं आहे ते अजूनही सगळेजण एक प्रकारे डायनोसॉर सारखे झालेले आहेत। जे काही पक्ष आहेत जुने तेच बदलायलाच तयार नाही आहेत भाजपच्या पुढे। जी तंत्र ज्या पद्धतीनं वापरत आहे भाजप त्या पद्धतीनं इतर पक्ष त्याला प्रतिसाद देताना दिसत नाहीत। फार तर आता भाजपच्या सोबत आल्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांची मेथोडॉलॉजी बदललेली आहे। पण जे कोर्स करेक्शन आपण शब्द वापरतो, ज्याला आपण म्हणतो की गेल्या 3 महिन्यामध्ये ज्यांनी पूर्ण कूच बदलून सगळी आपली स्ट्रॅटेजी बदलून पुन्हा नव्यानं काहीतरी बघितलं, नवीन नेतृत्व समोर आणलं, नवीन चेहरे समोर आणले आणि त्यांनी लोकांच्या समोर नेले। या सगळ्या गोष्टी काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यामध्ये घडताना दिसल्या नाहीत। तुम्हाला असं वाटतं शीतलताई की ही जागा मनसेनं गणित बिघडवल्या जागेचा, नाही तर तुमची जागा येऊ शकली असती इथे? नक्की, कारण मला असं वाटतं जे सदा सरवडकर तिथे उभे होते, अतिशय जुने कार्यकर्ते आहेत, विभाग प्रमुख राहिलेले आहेत, अनेक वर्ष नगरसेवक राहिलेत, आमदार राहिलेत, लोकांशी चांगला कनेक्ट पण होता आणि ती सीट आमची अगदी A+ मधली सीट होती। पण अचानक तिथे अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग करण्यात आलं। मला वाटतं या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं की आम्हाला न विचारता ते लॉन्चिंग झालं, कारण भांडूपमध्ये त्यांनी सीट लढवावी असं आमचं ठरलं होतं। पण अचानक हे झालं आणि त्यामुळे अमित ठाकरे हे 3 नंबरवर फेकले गेले, 2ही नाही 3 नंबरवर फेकले गेले। 2 नंबरवर स्वतः सदा सरवणकर आहेत आणि मला वाटतं अतिशय कमी मार्जिनने ही सीट गेलेली, म्हणजे 1000च्याही खालच्या मार्जिनने ही सीट गेलेली आहे। तर मला वाटतं हे जर झालं नसतं तर ही सीट नक्कीच आमची होती। बरं, या दोघांच्या भांडणात मध्ये सांगितलं होतं की अमित ठाकरे 3ऱ्या क्रमांकावर जातील, कारण हे दुर्दैवी राज ठाकरेंसाठी। बरं, मी थोडं थांबवतो राजेश, हा मुद्दा तुम्ही पूर्ण करा। पण येवल्यातनं छगन भुजबळ हे अखेर विजयी झालेले आहे, म्हणजे या ठिकाणी हुश असंच म्हणावं लागेल। पण त्यांना कडवी लढत दिलेली आहे ती अर्थात त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराने माणिकराव शिंदेंनी जोरदार लढत त्यांना दिली होती, कारण माणिकराव शिंदे देखील प्रचारात अगदी बूममध्ये होते या सगळ्याच्यात। आणि मराठा म्हणजे जरांगे फॅक्टर या ठिकाणी त्यांच्या विरोधात जातो की काय असं एकूण दिसून येत होतं, कारण आधेमध्ये जो लीड दिसत होता तो 3 अंकीच होता दोघांमधला। त्यामुळे काटेकी टक्कर आपल्याला म्हणावे लागेल। अगदी बरोबर आहे, पण येवल्यातनं छगन भुजबळ विजयी झाल्यामुळे अर्थातच आणखीन एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। नालासोपाऱ्यातून क्षितिज ठाकूर पराभूत झाले। हेच ते क्षितिज ठाकूर ज्यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी, निकालाच्या आदल्या, माफ करा, मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटप केल्याचा आरोप केलेला होता। तिथल्या विवांता हॉटेलमध्ये जो काही एकूण गोंधळ झाला होता, 6 तास विनोद तावड्यांना तिथे बसून राहावं लागलं होतं आणि त्या सगळ्या प्रकारानंतर एकूण होणारी चर्चा आणि आता येणारा निकाल आपण बघतोय। क्षितिज ठाकूर यांचा नालासोपारा विधानसभा मतदारसंघातनं पराभव झालेला आहे। क्षितिज ठाकूर यांचा पराभव अर्थातच बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का देणारा पराभव असेल, कारण जे नाट्य रंगलं होतं, जे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि त्यानंतर झालेला हा पराभव। चित्रा वाघ आता आलेल्या आहेत सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी, विधान परिषदेच्या आमदार आहेत आणि लाडक्या बहिणींचा हा विजय मानला जातोय, त्यामुळे अर्थातच या सगळ्या लाडक्या नेत्या सुद्धा सेलिब्रेशनमध्ये आघाडीवरती असतील। त्यांची प्रतिक्रिया अर्थातच आपण जाणून घेणार आहोत, पण आपण राजेश आपण मनसेचा मुद्दा पूर्ण करत होता। 125 जागा एकूण त्यांनी उभ्या केलेल्या होत्या, उमेदवार उभे केलेले होते
आणि त्यात एकही जागा म्हणजे कल्याण ग्रामीणचा निकालचा आता अच्छा, एक समोर update, यायचा. पुन्हा पण update सुहास कांदे म्हणजे येवल्यानंतर आता पुन्हा एकदा हुश म्हणायची जी वेळ आलेली आहे. म्हणजे तसं सुहास कांदेंनी पहिल्या फेरीपासून त्यांचा लीड राखलेला होता आणि हा लीड तोडण्यानंतर समीर भुजबळांना निश्चितच कठीण होतं. नांदगावमधनं सुहास अण्णा कांदे विजयी झाले. पक्का हा हे सुहास कांदेच म्हणाले एक मर्डर पक्का. त्यांनी असं म्हटलं की मी ते त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आमच्या नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं, परंतु त्या ठिकाणी आमचं केंद्रीय नेतृत्व आहे आणि ते याच्याबद्दल नक्की विचार करतील. आमच्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना आमचे नेते प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब हे केंद्रीय नेतृत्वाकडे मांडतील आणि निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या इच्छेचा त्या ठिकाणी आदर होईल आणि आमचा देवाभाऊ त्या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे त्या पद्धतीमध्ये त्या खुर्चीवर येतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. संजय राऊत की हा निकाल महाराष्ट्र जनतेला मान्य नाही 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 त्रिवार अरे मान्य नाही. तुम्हाला कोण विचारतंय? तुम्ही कायम कारस्थान केली, तुम्ही कायम वाईट चिंतत गेलात आणि आम्ही विकासाचं काम केलं, विकासाच्या गप्पा केल्या, विकासावरती बोललो, विकास केला. महायुती सरकारने 2.5 वर्षामध्ये जो विकास केला तो सगळ्या राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी केला, गोरगरिबापर्यंत आमच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी गेल्या. त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडी रोज सकाळी उठल्यावर आमच्यावरती गरळ ओकणारा सर्वज्ञानी संजय राऊत भोंगा, हा भोंगा 9 वाजेचा आता भंगारात गेलाय. त्याला तिथेही कोण विकत घेणार नाही ही परिस्थिती आहे.